महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय शंभूराजे देसाई यांनी नुकताच मेघदूत या आपल्या नवीन शासकीय स्थानी प्रवेश केला आणि या प्रवेशाच्या निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाईंची आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. स्वर्गीय बाळासाहेब देसाईंचं मूळचं हे निवासस्थान. बाळासाहेब देसाई राज्याच्या मंत्रिमंडळात असताना विविध खात्याची जबाबदारी त्यांनी अनेक वर्ष पार पाडली आणि त्या काळी त्यांच्या सुखदुःखाचं साक्षीदार म्हणून हे मेघदूत निवासस्थान राहिलेलं आहे. तेच निवासस्थान आज त्यांचे नातू असणारे शंभूराजे देसाई यांना मिळालं आणि त्या वास्तूत प्रवेश केल्यानंतर शंभूराजे देसाई एकूण भावनिक झाल्याचं दिसून येतं. त्यांच्या डोळ्यातून स्वाभाविकपणे अश्रू निघाले आणि त्यांना त्या वास्तूच्या आठवणी येणे स्वाभाविक आहे. जशा त्या वास्तूच्या काय आठवणी आहेत तसं लोकनेत्यांच्यासुद्धा आठवणी त्यांना येणं स्वाभाविक आहे. आणि या निमित्ताने राज्याला जुन्या काही देसाई कुटुंबियांच्या आठवणी येणं स्वाभाविक आहे. त्या आल्यासुद्धा. तो धागा पकडून आज शंभूराजेंनी लोकनेत्यांच्यासारखं कार्य करावं ही भावना इथल्या लोकांनी ठेवली तर ती काही गैर आहे अशातला भाग नाही. शंभूराजे देसाईंनी लोकनेत्यांचे गुण आणि त्यांचं कार्य हे पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एक वेळ दाखवून द्यावं ही लोकभावना या निमित्तानं पुन्हा एक वेळ राज्याच्या जनतेची जागी झाली.